मी राजीनामा दिला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। सुरेश धस सोळंके मुंडेंचा राजीनामा मागत असताना मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सज्जन माणूस असता तर एका मिनिटात राजीनामा दिला असता, मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद सोडायला तयार नाहीत। अंजली दमानियांची धनंजय मुंडेंवर टीका। अजितदारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबत। अजित पवारांनी फडणवीसांकडे व्यक्त केली नाराजी। सुरेश धस यांच्याकडून मुंडेंवर आरोप होत असल्यामुळे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदारांचं मत। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। बीड प्रकरणात अजित पवारांना कोणते पुरावे हवेत? अजित पवार ॲक्सिडेंटल नेते, महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं। खासदार संजय राऊतांचा निशाणा। भाजप माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे महाराष्ट्राचं माफियाकरण होत आहे। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। देशात एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेले 6 रुग्ण आढळले। एचएमपीव्ही विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट। नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय। दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची माहिती। आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज उच्चस्तरीय बैठक। एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची बैठक। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बोलावली बैठक।